विद्यार्थी मित्रांनो, काल आपण कंपोझिशन ऑफ मॅटर त्यामध्ये फर्स्ट मॅटर म्हणजे काय हे बघितलं. त्यानंतर मूव्हमेंट ऑफ मस्टर्ड सीड्स, त्यानंतर फिजिकल स्टेट ऑफ मॅटर, सब मायक्रोस्कोपिक पिक्चर हे एक बघितलं. त्यानंतर त्यामधला द इंटरमॉलिक्युलर फोर्स कसा असतो वेगवेगळ्या स्टेटमध्ये मॅटरच्या ते आपण बघितलं. त्यामध्ये सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस याच्यामधले असलेले पार्टिकल्सचं मूव्हमेंट बघितली. त्यानंतर आपण आता बघणार आहोत कंपाऊंड, एलिमेंट अँड मिक्सचर म्हणजे काय. Write the composition of following materials by means of chemical formulae and classify them accordingly. म्हणजे हे कसं लिहिणार, तर पहिल्यांदा आपल्याला एलिमेंट, कंपाऊंड आणि मिक्सचर हे जाणून घ्यायला लागेल. दिस इज द सेकंड मेथड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. म्हणजे द्रव्याचं जे वर्गीकरण आहे त्याची ही दुसरी मेथड आहे. त्यामध्ये मॅटर म्हणजे द्रव्य हे एलिमेंट आहे का कंपाऊंड आहे का मिक्सचर आहे बघायचं आहे. वी हॅव in this method the criterion used for the classification of matter is chemical composition of matter. We have seen this in the previous standard that the matter is classified into three types. First is element, second compound, and third is mixture. By considering the whether the smallest particles of the matters are similar or different, and what are they made of, all the smallest particles of an atom or element or a compound, like however this is the smallest particles in the mixture are the two or more types. म्हणजेच काय आपल्याला हे माहिती आहे की द्रव्यामध्ये लहान लहान पार्टिकल्स आहेत, त्याला आपण काय म्हणतो, ॲटम म्हणतो. मग याच ॲटमचे जे स्मॉलेस्ट पार्टिकल आहेत ते सेम आहेत का वेगवेगळे ते ॲटम्स हे आपल्याला बघायचं आहे. आता फर्स्ट वी सीन दॅट व्हॉट इज द एलिमेंट. The smallest particles of the element contain the identical atoms. For example, आपण जर ऑक्सिजन घेतलं तर ऑक्सिजन ऑक्सिजनमध्ये किती अणू आहेत, किंवा द स्मॉलेस्ट पार्टिकल्स ऑफ अ कंपाऊंड आर फॉर्म बाय जॉइनिंग टू और मोर atoms. First we see the element. The constituent substance of element is only one, and it is that the element itself. ज्या एलिमेंटमध्ये मूलद्रव्याचा घटक हा एकाच पदार्थाने बनलेला असतो, तो म्हणजे स्वतःच मूलद्रव्य असतो, त्याला आपण एलिमेंट म्हणतो. त्यामध्ये कुठलाही त्याचा ॲटम हा ब्रेक करता येत नाही, म्हणून त्याला आपण मूलद्रव्य म्हणतो. मूलद्रव्यांचे सर्व अणू रेणू हे एकसारखेच असतात. ऑल द ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स ऑफ एन एलिमेंट आर alike, and all the atoms in a molecule of an element are alike and are joined to each other by chemical bond. त्या एलिमेंटमधल्या प्रत्येक ॲटम्स म्हणजे प्रत्येक अणूतील किंवा प्रत्येक रेणूमधील सर्व अणू हे एक समान असतात आणि अणूसुद्धा एक समान असतात, परंतु ते एकमेकांना कशाने जोडलेले असतात, तर केमिकल बॉन्डने म्हणजे रासायनिक बंधाने जोडलेले असतात. ॲटम्स मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स आर डिफरंट. वेगवेगळ्या मूलद्रव्याचे अणू आणि रेणू हे वेगवेगळे असतात. मग कळलंय मूलद्रव्य म्हणजे काय. मूलद्रव्य म्हणजे एलिमेंट म्हणजेच काय, दिस इज ओनली, त्याच्यामध्ये फक्त एकच कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्स असतो. कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्स म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आपण ऑक्सिजन घेतला तर त्याचे मॉलिक्युल्स आपण O2 लिहितो. त्याचं केमिकल फॉर्म्युला काय आहे, तर O2 म्हणजे काय, ऑक्सिजनचे 2 रेणू किंवा अणू हे केमिकल बंधाने जोडलेले असतात.
म्हणून त्याला आपण ऑक्सिजन म्हणजे O2 म्हणतो. तसंच नायट्रोजन, तसंच कॉपर. कळलंय? हे म्हणजे एलिमेंट, त्यातला ॲटम हा कोणीही ब्रेक करू शकत नाही. मग हे जे सगळे एलिमेंट्स आहेत ते पिरियडिक टेबलमध्ये दिलेले आहेत. पिरियडिक टेबल आपल्याला 10वीला पूर्ण अभ्यासायचं आहे. पण आत्ता मी थोडक्यात माहिती देते. तर त्या पिरियडिक टेबलमध्ये हे सगळे एलिमेंट्स त्यांच्या वेगवेगळ्या गुणधर्मानुसार त्यांची मांडणी केलेली आहे. तर हे एलिमेंट्स कुठे असतात, तर कुठे सापडले जातात, तर ते म्हणजे कुठे दर्शवतात, तर पिरियडिक टेबलमध्ये. आतापर्यंत 95 जे एलिमेंट आहेत त्यांची नोंद सध्या आहे. त्यानंतर काही एलिमेंट्स त्यामध्ये वाढलेले आहेत. आता नेक्स्ट वन इज कंपाऊंड. Compound means what? The constituent substances of a compound is only one and it is that the compound itself. संयुगाचा घटक पदार्थ हा एकच असतो, तो म्हणजे ते संयुग स्वतः बनलेलं असतं. पण याच्यामध्ये या संयुगामध्ये रेणूंची संख्या ही 2 किंवा अधिक प्रकारची असते आणि ते एकमेकांना रासायनिक बंधाने जोडलेले असतात. म्हणजेच काय, तर द कॉन्स्टिट्यूएंट ॲटम ऑफ मॉलिक्यूल ऑफ अ कंपाऊंड आर मेड अप ऑफ 2 or more types and are joined to each other by chemical bond, and the proportion of constituent elements in a compound is constant. त्यामधलं जे मूलद्रव्याचं प्रमाण आहे ते कॉन्स्टंट असतं, एक ठराविक असतं. The properties of a compound are different than those of the constituent of element. म्हणजे प्रत्येक संयुगाचं गुणधर्म हे मूलद्रव्याच्या वेगवेगळे असतात, मूलद्रव्याच्या गुणधर्माच्या वेगवेगळे असतात. मग एलिमेंट बघितलं, एलिमेंटमधला एकच कॉन्स्टिट्यूएंट असतो, तो ब्रेक करता येत नाही. त्यानंतर कंपाऊंड म्हणजे काय, 2 किंवा अधिक जर एलिमेंट आपण एकत्र घेतले, 2 रेणू एकत्र घेतले तर कंपाऊंड तयार होतो. फॉर एक्झाम्पल NO2 नायट्रोजन डायऑक्साईड, CO2 कार्बन डायऑक्साईड, त्याच्यामध्ये नायट्रोजन पण आहे, ऑक्सिजन पण आहे, सॉरी NO2 मध्ये नायट्रोजन पण आहे, ऑक्सिजन पण आहे, म्हणजे एकापेक्षा जास्त एलिमेंट झाले त्यामध्ये, म्हणून तो कंपाऊंड झाला. कार्बन डायऑक्साईडमध्ये सुद्धा तसंच, यामध्ये कार्बन पण आहे, ऑक्सिजन पण आहे, त्याचा केमिकल फॉर्म्युला CO2 आहे, म्हणून हा झाला कंपाऊंड. कारण त्यामध्ये एकापेक्षा जास्त एलिमेंट आहेत, कार्बन आहे आणि ऑक्सिजन आहे, आणि नायट्रोजन डायऑक्साईडमध्ये नायट्रोजन आणि ऑक्सिजन आहे, म्हणून त्याला आपण कंपाऊंड म्हणतो. नेक्स्ट पण इज द मिक्सचर. मिक्सचर the atoms or molecules of a mixture are of 2 or more types. The constituent molecules of a mixture are different from each other and are not joined by the chemical bond. या मिश्रणामध्ये घटकामध्ये जे रेणू असतात ते भिन्न भिन्न असतात, ते रासायनिक बंधाने जोडलेले नसतात, परंतु मूलद्रव्य आणि संयुग हे एकमेकांना रासायनिक बंधाने जोडलेले असतात. पण मिश्रणामध्ये तसं नसतं. मिश्रणामध्ये घटक पदार्थाचे प्रमाण हे बदलू शकतं. म्हणजे त्यामध्ये जे आपण कॉन्स्टिट्यूएंट सबस्टन्स घेत असतो तर त्याच्यामधले मिक्सचर हे वेगवेगळं असू शकतं. द प्रॉपर्टीज ऑफ कॉन्स्टिट्यूएंट सबस्टन्सेस आर रिटेन इन द मिक्सचर. म्हणजेच मिश्रणामध्ये त्याचे जे घटक पदार्थ असतात ते गुणधर्म त्याचे सारखेच राखलेले असतात, सारखेच असतात. Well, the constituent substances of a mixture are 2 or more elements and are the compounds. मिक्सचर म्हणजे काय, त्यामध्ये एकापेक्षा जास्त अणू असतात किंवा एकापेक्षा जास्त रेणू असतात किंवा एकापेक्षा जास्त संयुग असतात, त्याला आपण म्हणतो मिक्सचर. फॉर एक्झाम्पल वॉटर हे सुद्धा एक मिक्सचरच आहे. म्हणून किंवा NO2 घेतो आपण, नायट्रोजन, ऑक्सिजन असे अशा ह्यांना मिश्रणाला, मॅटरला म्हणतो आपण मिक्सचर. अजून माहिती बघूया आपण या व्हिडिओमध्ये, म्हणजे तुम्हाला अजून कळेल.
Now that we know what atoms and elements are, we need to take a look at how atoms actually exist in the real world. And to do this, there are three important terms to understand: molecules, mixtures, and compounds. Let's start by comparing molecules and compounds. A molecule is a group of two or more atoms that are held together by chemical bonds. For example, the oxygen floating in the air around us exists as pairs of atoms that are bonded together. So each of these would be classed as a molecule. Now, even though these oxygen molecules consist of just one element, molecules can contain multiple different elements. For example, in water molecules, one atom of oxygen is bonded to two atoms of hydrogen. Other molecules include nitrogen, chlorine, and carbon dioxide. But something like helium, which exists as a single atom, wouldn't count as a molecule. Because remember, molecules need two or more atoms. Compounds, meanwhile, are substances that contain two or more different elements. And again, the atoms are held together by chemical bonds. So if we look at our molecules, a lot of these will also be compounds, because they contain two or more different elements. For example, water would be a compound, because it contains the elements hydrogen and oxygen. And carbon dioxide would be a compound, because it contains the elements oxygen and carbon. However, molecules like oxygen, chlorine, and nitrogen aren't compounds, because they only contain one type of element. Another key feature of compounds is that the elements involved are always found in the same proportions. For example, water always has two hydrogen atoms and one oxygen atom. This allows us to write formulas for them, using their chemical symbols and the numbers of each atom. So the formula for water would be H2O, with the 2 written in subscript, which means it's smaller and slightly lower down. And this signifies that there are two hydrogens in the molecule. Whereas if there was only one atom of that element, like with oxygen, then we wouldn't write any number in subscript. So carbon dioxide is CO2, because there are two oxygen atoms, but only one carbon atom. A more complicated example is H2SO4. And if you're ever not sure what any of the symbols mean, remember you can just look them up on the periodic table, because it will also have their full name. If we read it letter by letter, we can see that each molecule of sulfuric acid contains two hydrogen atoms, one sulfur, and four oxygens. Although you wouldn't be expected to know that they fit together like this, we're just doing it to show you how it works. Sometimes you might also see brackets in formulas, such as in calcium hydroxide. Just like in maths, the brackets effectively group together everything inside them. And then the number on the outside of the brackets tells us how many of those groups there'll be. So in this case, there's one calcium atom and two groups of OH. The compounds we've seen so far have all been relatively small, containing just a few atoms. Some compounds, though, can contain millions or billions of atoms. For example, common table salt is actually a compound called sodium chloride, which has the formula NaCl. From the formula, you might think that it represents little molecules made of one sodium and one chlorine. But sodium chloride actually exists as huge structures, containing millions or billions of atoms. We covered the details in another video, but you can generally tell which compounds will form large substances rather than molecules because the bonds between the atoms are ionic bonds. And because they form such large substances, they don't count as molecules. The formula for these non-molecular compounds, though, is still important. It just acts as more of a ratio. For example, with sodium chloride, we can see that sodium and chloride are in a 1-to-1 ratio. So if a crystal of salt contained 1 billion sodium ions, it would also contain 1 billion chloride ions. Before we finish, I just wanted to quickly mention mixtures, which consist of two or more brass is substances also that are not chemically mixture combined or together. an alloy.
These So if we atoms took a beaker contain and we brass put in some contains oxygen the molecules, atoms of copper some sodium and chloride, zinc, which is a compound, and some bronze individual helium is atoms, also example of and a the molecule mixture. of carbon The dioxide, bronze is this entire contains the thing would be a atoms of mixture element because it contains copper lots of and different tin. substances, but म्हणजे हे importantly, they आहेत haven't मिक्सचरचे reacted with each एक्झाम्पल. other. फॉर एक्झाम्पल पितळ So there's आहे no chemical आणि bonds between the individual पितळ आणि substances. They've तांबे just been सॉरी physically mixed together. पितळ आणि ब्रॉन्झ. And because of पितळ this, कशाचं we can मिश्रण easily आहे तर separate कॉपर them आणि using physical methods झिंकचं. आणि like ब्रॉन्झ filtration, कशाचं मिश्रण crystallization, आहे or तर कॉपर distillation, आणि which we cover कथिलाचं. in other videos. हे आहेत मिक्सचरची एक्झाम्पल्स. मग Anyway, कळलंय that's all for तुम्हाला this video. काय So we कशाला hope you enjoyed म्हणतात it. If you did, please give us a मूलद्रव्य like and संयोग subscribe, आणि and मिश्रण we'll see you next time. और एलिमेंट कंपाउंड और मिक्सचर. ओके. Everyone, in this video we'll study about elements, compounds and mixture. We already know about classification of matter based on its physical state, that is solid, liquid and gas. Now let's see its classification based on chemical constituents. It is classified as pure and impure. Pure. Substances containing only one type of particles are pure substances. It includes elements and compounds. Example, water is a pure substance because it contains only one type of particles, that is, molecules of H2O only. Next is impure. Substances containing more than one type of particles is impure. It includes mixture. Example, milk is an impure substance. You might be thinking, how milk can be impure? I drink pure milk at my home. So friends, here I am not talking about the purity based on whether your milkman has added water in it or not. Here purity refers to the type of particles present. Milk has proteins, fats, lactose and number of different type of particles, therefore making it impure. So now let's talk about elements, compounds and mixture. Elements. It cannot be simplified further, and the smallest entity of an element is atom. Example, iron, hydrogen, carbon, all are elements. Next is compound. It is a material made up of two or more substances combined chemically in a fixed ratio. The smallest entity of a compound is a molecule. Since they are combined chemically, it can only be separated by a chemical process. Their characteristics include they do not retain the properties of their parent elements. For example, H2O and CO2. You see here in H2O, hydrogen and oxygen gas molecules are combined chemically to give H2O, that is water, and in CO2, carbon and oxygen are combined chemically to give CO2. Next is mixture. It is a material made up of two or more different substances combined physically in any ratio. You see in mixture they are combined physically, while in a compound they are combined chemically. So the mixture can be separated by general physical means. They retain the properties of their parent substances. Next, its example include milk. Further, mixtures are classified as homogeneous mixture and heterogeneous mixture. Homogeneous mixture has the same proportion of its component throughout the given sample. It consists of one phase. As when you dissolve salt in water, you get a homogeneous mixture as you can't differentiate between salt and water. But heterogeneous mixture has different proportion of its component throughout the sample. It consists of two or more phases. Example, as you dissolve sand in water, it settles down and two different layers are formed. It occurs in the form of colloids and suspensions. I know you might be still confused between compounds and mixture. So let's make it more clear by taking an example of water molecule. H2O is made up of H2 and oxygen. Oxygen gas has the property that it supports combustion, and hydrogen gas is highly combustible, as it is clear from these two images. Next, these both H2O and O2 can be mixed in two different ways. First, if we simply add and mix them in a beaker, we get a mixture, as their properties are still retained, as it is still combustible and its
still spots burning. Next, if we mix them chemically using electrolysis, we get a compound, that is water molecule. Here the properties of parent atoms are lost because water is neither combustible nor its spots burn. So that's all about the topic. Thank you for watching the video. या पुस्तकामध्ये तुमच्या स्कॅमेट्रिक सब मायक्रोस्कोपिक पिक्चर अँड कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहेत, ते तुम्ही लिहून घ्यायचे या बॉक्ससारखेच. म्हणजे एलिमेंट, कंपाऊंड आणि मिक्सचर यामधला तुम्हाला डिफरन्स कळेल. हे सगळं लिहून घ्यायचं आहे. आणि आजचा होमवर्क आहे, तुम्हाला जे दिलेलं आहे कॅन यू रिकॉलमध्ये मगाशी मी दाखवलं होतं, हे जे दिलेले आहेत नेम ऑफ द मटेरियल, ते एलिमेंट आहेत का, कंपाऊंड आहेत का, मिक्सचर आहेत, ते तुम्ही लिहायचं आहे. ओके, हा झाला आजचा होमवर्क. थँक्यू.